श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत बीटरूटचा क्रिस्पी डोसा। तिथे साहित्य आणि त्याचे प्रमाण दिलेलं आहे। मिक्सरमध्ये आपल्याला एक बीटरूट घेतलेला आहे मी, एक छोट्या साईजचा बटाटा घेतलेला आहे, कच्चाच बटाटा घेतलेला आहे, अगदी छोट्या साईजचा आहे। त्यामध्ये आपल्याला थोडीशी आलं लसूण पेस्ट, एक कप बेसन, आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा कप आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे त्यामध्ये। तसंच त्यानुसार त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाका। मी लहान मुलासाठी बनवते म्हणून थोडंसंच तिखट टाकलेलं आहे। तुम्ही ह्यामध्ये मिरची देखील टाकू शकता। आवडीनुसार तुम्हाला तिखट, गरम मसाला टाकायचा आहे। थोडीशी आमचूर पावडर टाकली आहे मी। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। मी प्रथम असाच गरका मारणार आहे मिक्सरमध्ये। पाणी आता मी थोडंसं ॲड करायचं आहे, थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे। आपल्याला असं थिक असं बॅटर रेडी झालं पाहिजे आणि पूर्ण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये, एकदम फाईन। तर बघू शकता इथे मी पाणी टाकून पूर्ण वाटलेलं आहे। बॅटर एकदम पातळ नाही आहे, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅसवर डोसा पॅन गरम करत ठेवलेला आहे। पॅन एकदम गरम करून घ्यायचं आहे। त्यावर मीठ आणि पाणी मिक्स करून टाकायचं आहे, शिंपडायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे टिश्यू पेपरने। तिथे मी पुसून घेतला आहे। पॅन एकदम गरम तापलेला आहे, नॉनस्टिकी पॅन आहे। त्यामध्ये एक छोटी वाटी मी आपण जे मिक्सरला वाटण वाटले ते टाकणार आहे आणि स्प्रेड करायचे तव्यावर। पूर्ण वाटा, जर थोडा जरी हे तुकडा बीटचा राहिला तर अशा प्रकारे डोसा आपल्याला थोडासा निकळतो, म्हणून पूर्ण वाटून घ्या। थोडासा एक तुकडा राहिलेला होता, तुम्ही बाजूला केला आहे। आता थोडंसं तेल किंवा बटर आपल्याला लावायचं आहे त्यावर। थोडंसं तेल आणि बटर लावायचं आहे आणि एकदम फ्लेम मीडियम ठेवायची आहे किंवा लो ठेवायची आहे आणि त्यावर हा चांगला शिजून घ्यायचा आहे। झाकण लावून शिजून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवर फक्त आपल्याला तवा तापवायचा होता। तर आता मीडियम किंवा लो गॅसवर हा शिजून घ्यायचा आहे। तर इथे मी झाकण लावणार आहे। 3 ते 4 मिनिटं मी चांगला शिजून देणार आहे, त्याच्यानंतर मी त्याला पलटी करणार आहे। इथे मी चांगला शिजून घेणार आहे, कारण बटाटा आपण कच्चा वापरलेला, बीट पण आपण कच्चाच वापरलेला। तिथे झाली आहे 3 मिनिटं, तुम्ही पाहू शकता। तर हलक्या हाताने तो आपल्याला काढायचा आहे। पहिला डोसा थोडासा असा चिकटतो, नंतरचे ना पटापट निकळतात, पण अगदी क्रिस्पी होतो हा डोसा। मुलांना खरंच हे आवडेल आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही। तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये तिखट टाकायचं आहे। जेव्हा काहीच सुचत नाही, मुलांना काही हेल्दी करून द्यावं, बीट तर मुलं अशी खात नाही, तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा।
नंतर थोडासा थंड झाला की छान क्रिस्पी लागतो. आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आहे म्हणून. थोडासा अर्धा ते 1 मिनिट आपण पाठवून त्याला पलटी मारून शेकून घेणार आहोत. त्यानंतर हा काढून घ्यायचा आहे आपल्याला. छान थोडासा थंड झाल्यावर छान क्रिस्पी लागतो. ह्या एवढ्याशा साहित्यामध्ये 6 ते 7 डोसे होतात पातळ. तुम्हाला जाड हवे असेल तर जाड देखील टाकू शकता, पण झाकण लावून थोडा जास्त वेळ करायचा आहे. परत आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे. थोडं मिठाचं पाणी शिंपडायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा डोसा आपण त्यावर टाकणार आहोत. तुम्हाला जर पातळ हवे असेल तर पातळ टाका, जाड हवे असेल तर तुम्ही जाड देखील ठेवू शकता, पण क्रिस्पी नाही होणार, सॉफ्ट होणार तो. तर अशा प्रकारे मी बाकीचे डोसे देखील करून घेत आहे. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तुम्ही डोसे चटणी किंवा सॉससोबत सर्व करू शकता. जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.